काय हरकत नाही. आता महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत वेगवान आढावा। लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात। जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात सर्वाधिक पाऊस, पावसामुळे ओढे नाले प्रवाहित। रायगडच्या कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। चोळई गावाजवळ घडली घटना। भोगाव हद्दीतील डेंजर झोनमध्ये दरडीचा धोका कायम। मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू। रायगडच्या अलिबाग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। अलिबागमधील देहिन गावात पूर सदृश परिस्थिती। पुलाच्या अर्धवट कामामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला। रायगड जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही या समस्येवर ठोस उपाय नाही। जळगावच्या रावेरमध्ये अहिरवाडी परिसरात मुसळधार पाऊस। अहिरवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पुराचं पाणी शिरलं। शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं। 100हून अधिक विद्यार्थी शाळेत अडकून पडले होते। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावच्या जरंडी परिसरात 1.5 तास ढगफुटी सदृश पाऊस। नदी नाल्यांना पूर। जरंडीजवळील पुलावरील माती वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील जानवली पुलावर साचलं पाणी। पुलावरून वाहन चालवताना चालकांची कसरत। पहिल्याच पावसात साचलं पावसाचं पाणी। छत्रपती संभाजीनगर शहरात दमदार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धावपळ। पावसाच्या आगमनानं शहरासह ग्रामीण भागातही आनंदाचं वातावरण। जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग। पहिल्याच पावसात जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली। रायगडच्या पेणमध्ये पहिल्याच पावसात म्हाडा कॉलनी आणि गुरुकुल उर्दू शाळेसमोरील रस्त्यावर 1 ते 1.5 फूट पाणी साचलं। त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावं लागलं। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या।